फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठी एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानाजी हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी प्रवीण शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या भागामध्ये आपण इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 यामधील प्रकरण क्रमांक 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 किंवा सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 याचा अभ्यास करणार आहोत. आणि त्या संदर्भातील आजचा माझा हा तिसरा व्हिडिओ किंवा पार्ट 3 मी सादर करत आहे. या भागामध्ये आपण सजीवांमधील अलैंगिक प्रजननाच्या प्रक्रिया कशा घडतात याच्याबद्दल पाहणार आहोत. परंतु आजचा आपला विषय असा आहे की या ठिकाणी बहुपेशीय सजीवांमध्ये ही अलैंगिक प्रजननाची प्रक्रिया कशी घडते ते आपण अभ्यासणार आहोत. सो हिअर द फर्स्ट टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इज फ्रॅगमेंटेशन. विद्यार्थी मित्रांनो, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय मी स्पष्टीकरण दोन्ही पद्धतीनं देतोय आणि नंतर मग आपण नोट्स या ठिकाणी जरूर पाहायला हरकत नाही. फ्रॅगमेंटेशन म्हणजे मराठीमधून त्याला आपण खंडीभवन असं म्हणतो. तर ही प्रक्रिया कुठं कुठं घडते, कोणकोणत्या सजीवांच्या मध्ये घडते, तर त्याचं उदाहरण आहे स्पायरोगायरा, ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे नीलहरित शैवाल आणि सायकॉन म्हणजे स्पंज. ओके, तर मग या ठिकाणी ही प्रक्रिया नेमकी घडते कशी, आपण उदाहरणासाठी काही गोष्टी चर्चेला घेऊया. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी पाण्याचे नळ असतात किंवा पाण्याचं आपल्या शाळांच्या मध्ये वगैरे जे हौद असतात त्याच्यामध्ये जी नळ वगैरे असते याच्यामध्ये शेवाळ उगवलेलं असतं. कधी त्याच्याकडे नीट लक्ष देऊन जर आपण पाहिलं असेल तर आपल्याला लक्षात येईल की आपले शिपाई मामा असतील किंवा आणखी कोणी स्वच्छता करणारी व्यक्ती असतील ते सर्व खरडून काढत असतात, ढकलून देत असतात आणि पाण्यानं लोटून दिलेलं असतं. ते त्यावेळेला स्वच्छ होतं, सगळं निघून जातं. परंतु पुन्हा काही दिवसानंतर मात्र परत तेच शेवाळ त्या ठिकाणी आपल्याला जसं होतं तसंच आहे असं आपल्याला लक्षात येतं. असं कसं घडलं, कधी विचार केला याच्याबद्दल? जर केला असेल चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर मात्र आता पहा काय घडतं. तर ती जी खरडून स्वच्छ करून काढण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे ते खरडण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार झालेले तुकडे पूर्ण निघून जाऊ शकत नाही. त्यातले काही भाग त्या ठिकाणी, काही पेशी, काही त्या पेशींचे खंड त्या ठिकाणी चिकटून राहिलेले असतात त्या पन्हाळीमध्येच. आणि मग त्याला पुन्हा ओलावा मिळाला, पुन्हा पाणी मिळालं की त्याच्यापासून पुन्हा नव्यानं त्या पेशींची निर्मिती होते किंवा संपूर्ण सजीवाची निर्मिती होते. म्हणजे आपल्या त्या खरडून काढण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी त्या शरीराचे आपण तुकडे तुकडे तयार केलेले होते, म्हणजे फ्रॅगमेंटेशन केलेलं होतं. आणि असे त्याचे तुकडे, काही फ्रॅगमेंट चिकटून राहिले आणि तेच तुकडे नंतर त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली, पाणी मिळालं की पुन्हा त्यांची नव्यानं ग्रोथ सुरू झालेली आहे. म्हणजे इथं प्रत्येक तुकड्याने नवीन सजीवाची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून त्याला फ्रॅगमेंटेशन किंवा खंडीभवन असं म्हटलं जातं. म्हणजे एका छोट्याशा तुकड्यापासून किंवा एखाद्या पेशीच्या भागापासून नवीन संपूर्ण सजीवाची निर्मिती होऊ शकते, म्हणून त्यांना खंडीभवन असं म्हटलेलं आहे. Now, the next type of asexual reproduction is regeneration. Here, regeneration means a process in which, suppose, a body is cut into many pieces, then every piece will start to live as a new individual, which will gain or which will develop the totally new organs in the body. म्हणजे या ठिकाणी एखाद्या सजीवाच्या शरीराचे काही तुकडे केले तर प्रत्येक तुकडा हा नवीन सजीव म्हणून वाढ सुरू करतो. दॅट मीन्स एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी विल फॉर्म द रिमेनिंग पार्ट्स ऑफ द बॉडी अँड इट विल स्टार्ट टू लिव्ह ॲज ए एंटायर न्यू इंडिव्हिज्युअल. फॉर एक्झाम्पल, वी कॅन एक्सप्लेन दिस डायग्राम. सपोज दिस प्लॅनेरिया, the platyhelminth, is cut in 3 pieces. Then this part will start to live as a new individual and the remaining part of the body will be again reformed or regenerated and it will start to live as a
totally new individual. Okay, this part will start to form the other body parts and it will start to live as a new individual, and this part will form the other body parts and it will also start to live as a new individual. That means every piece is converted into a new planaria body. Of course, if such process is to be carried out, then the entire body must have the stem cells, म्हणजे त्यांच्यामध्ये मूलपेशी संपूर्ण शरीरभर असणार आहेत की ज्यांच्यामुळं पुन्हा नव्यानं विभाजन आणि विभेदनाची सगळ्या प्रक्रिया ते पूर्ण करू शकणार आहे आणि संपूर्ण नवीन सजीवाची एका छोट्या तुकड्यापासून निर्मिती करू शकणार आहे. ओके, नाउ the next type of asexual reproduction in multicellular organisms is budding. Once again here budding is there, but now this bud is called as मुकुल in Marathi. म्हणजे पेशींचा समुच्चय आहे या ठिकाणी. या आधीच्या किण्व पेशीमध्ये जे झालेलं होतं त्यामध्ये एकच पेशी होती, पेशीला फुगवटा आलेला होता म्हणजे कलिका तयार झाली होती. आता इथं अनेक पेशींचा समुच्चय एकत्र येऊन त्याला काहीतरी फुगवटा येणार आहे आणि म्हणून त्याला आपण या ठिकाणी मराठीमध्ये मुकुल हा शब्द वापरणार आहोत. ओके, सो दिस इज दी मुकुलाइन इन हायड्रा, म्हणजे मराठीमध्ये जलव्याल. ओके, तर या ठिकाणी ही प्रक्रिया घडते कशी ते आपण पाहूया. हियर इन केस ऑफ दी हायड्रा, दॅट मीन्स इन जलव्याल इन मराठी, actually the structure of this hydra or jalwal is like this. The body is cylindrical and hollow. Okay, and the body is made up of two layers of the cells, and one layer is on the outer surface and one layer is in the inner surface. Okay, inside that inner layer of cells there is a gastrocele, that is a digestive cavity is present. Okay, now a small bud which is produced on the surface of the hydra, it is showing a continuity along with the dermal layer, that means त्वचेची जी पेशींची जे थर आहे त्याच्याबरोबर कंटिन्युटी आहे, त्याची सलगता आहे. त्याचबरोबर जे डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे, गॅस्ट्रोसील आहे, त्याच्याबरोबर सुद्धा त्याची कंटिन्युटी आहे. ओके, अँड इट शोज द कंटिन्युटी एंटायर विथ सेम पार्ट्स ऑफ द पेरेंट हायड्रा. ओके, अँड नाव प्रॉपर न्यूट्रिशन इज सप्लाइड बाय द पेरेंट हायड्रा अँड देन दिस बड विल स्टार्ट टू ग्रो ॲज ए नेसेंट हायड्रा. नवजात हायड्रा म्हणून याची वाढ सुरू होते. अँड व्हेन द प्रॉपर ग्रोथ इज अटेन्ड, at that time this nascent hydra gets detached from the parent hydra and it will start to live as a new individual independently. स्वतंत्रपणाने हा आता नवीन या ठिकाणी आपली वाढ सुरू करू शकतो. मित्रांनो, हा जो जलव्याल आहे या जलव्यालाच्या शरीर भित्तिका दोन पेशींच्या थरांपासून बनलेली आहे. एक बाह्यस्तर आहे आणि दुसरा अंतस्तर आहे. अंतस्तराच्या आतील बाजूला त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये पचन गुहा असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये गॅस्ट्रोसील असं म्हणतो. तर त्या गॅस्ट्रोसीलचं कनेक्शन होईल आणि बाह्य पेशींची जे स्तर आहेत यांच्याबरोबर कनेक्टिव्हिटी होईल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एक छोटासा बारीक फुगवटा तयार होतो आणि हा फुगवटा त्या ठिकाणी वाढायला लागतो. त्यालाच आपण मुकुल असं म्हणतो. त्याची वाढ बऱ्यापैकी झाली तर त्याच्यापासून नवजात हायड्रा तयार होत असतो. हा नवजात हायड्रा ज्या वेळेला त्याची पूर्ण वाढ होते, पुरेशी वाढ होते, त्यावेळेला तो जनक हायड्रापासून आपल्या स्वतःची सुटका करून घेतो आणि मग तो स्वतंत्रपणानं स्वतःचं अस्तित्व ठेवतो किंवा तो स्वतंत्रपणानं जगू लागतो. Now, the next type of asexual reproduction in multicellular organisms is vegetative propagation from roots, stems, leaves. मित्रांनो, अलैंगिक प्रजननामधील शाकीय प्रजननाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. कशा कशामार्फत होतं तर वनस्पतींची मुळं, वनस्पतींचे खोड किंवा वनस्पतींची पानं यांच्यापासून या प्रक्रिया घडू शकतात.
आता त्या कशा घडतात ते आपण थोडंसं पाहू. द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट हियर, देन फ्रॉम स्टेम, दिस इज द एक्झाम्पल स्टेम, देन लीफ, ओके, और ऑल्सो इन द फॉर्म ऑफ बड, म्हणजे मूळ, त्यानंतर खोड, त्यानंतर पान किंवा त्यांच्यावर आलेले मुकुल यांच्या साह्यानं होणारं जे प्रजनन आहे त्यांना आपण शाकीय प्रजनन असं म्हणतो. त्यातील पहिलं उदाहरण आपण आता पाहू, फ्रॉम रूट्स, मुळापासून होणारं शाकीय प्रजनन. इन प्लांट्स लाईक कॅरट, रॅडिश, स्वीट पोटॅटो, द रूट्स आर रिच इन न्यूट्रिएंट्स, त्यांच्यामध्ये अन्नद्रव्ये, पोषणद्रव्ये भरलेली असतात. स्टार्चचं प्रमाण त्या ठिकाणी भरपूर असतं. फ्रॉम सच रूट्स इंडिपेंडंट न्यू प्लांट विल स्टार्ट टू ग्रो, अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन फ्रॉम रूट्स. ओके, म्हणजे हे जे मुळा आहे किंवा जे रताळं असेल किंवा गाजर आहे, यांची जर हे मूळ आपण तोडून बाजूला काढलं, ते जर मातीमध्ये टाकलं तर त्याच्यापासून नवीन वनस्पतीची वाढ सुरू होऊ शकते. हे आहे मुळापासून शाकीय प्रजनन. त्यानंतर खोडामार्फत होणारं शाकीय प्रजनन. इन केस ऑफ पोटॅटो म्हणजे बटाटा या वनस्पतीमध्ये, द अंडरग्राउंड स्टेम, पोटॅटो इज ॲक्च्युली एन अंडरग्राउंड स्टेम. इट स्टोर्स द फूड मटेरियल इन द सोलन पार्ट कॉल्ड एज ट्यूबर, and that tuber is nothing but the potato. It has eyes or buds on the surface of the tuber, and from that buds the new plant will start to grow. या ठिकाणी काही खाचा दिसतात आणि या खाचांच्या मधून अंकुर फुटतात नंतर, आणि त्या अंकुराची नवीन वनस्पती तयार झाली तर ती स्वतंत्रपणाने वाढायला सुरुवात करते. सो दिस इज द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन ऑफ प्लांट फ्रॉम दी स्टेम. म्हणजे त्या बटाट्यावर असणारे जे काही डोळे आहेत, खाचा असतात, त्या खाचांच्या मधून होणारं जे प्रजनन आहे ते या ठिकाणी आपण दाखवतो. इन सम प्लांट्स लाईक शुगर केन, ऊस, त्यानंतर टर्मेरिक म्हणजे हळद, जिंजर म्हणजे आलं, दीज आर ऑल्सो शोईंग दी बर्ड्स ॲट दी नोट्स, अँड फ्रॉम दीज बर्ड्स new plant will start to grow. Again, that means all these examples will show the vegetative propagation from the stems. Okay. The next example is of the vegetative propagation from leaves. In the plants like Bryophyllum, that means पानफुटीची वनस्पती आहे, हे जाडसर पान आहे, मांसल पान आहे, त्यांच्या पानांच्या कडांवर काही खाचा असतात, त्या खाचांमध्ये काही अंकुर फुटलेले किंवा बर्ड्स या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत असतील तर त्या ठिकाणी तिथं नवीन मुळं आणि पानं, खोड फुटायला लागतात आणि ते प्रत्येक तुकडा जर स्वतंत्र झाला तर त्याच्यापासून आपल्याला वनस्पतीची वाढ झालेली आहे असं लक्षात येतं. दॅट मीन्स द बर्ड्स विच आर प्रेझेंट ऑन द नॉचेस ॲट द लीव्स दॅट विल स्टार्ट टू ग्रो ॲज अ न्यू प्लांट. दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन फ्रॉम लीव्स. म्हणजे या ठिकाणी आपण जरूर नोट्स पाहायला हरकत नाहीत. ऊस, हळद यांचे जे खोडावरील पेर असतात, या पेरांच्यापासून मुकुल निर्माण होतात, त्यांच्यापासून अंकुर फुटतात आणि अशाच पद्धतीने या मुकुलांच्यापासून नवीन वनस्पतींची वाढ कशी होते ते या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. Now, the next type of asexual reproduction in multicellular organisms is spore formation. म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण बीजाणू निर्मिती असं म्हणतो आणि ही प्रक्रिया घडते म्युकर या कवकामध्ये. म्हणजे ही एक प्रकारची बुरशी आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये असणारी जी बीजाणू आहेत त्या बीजाणू निर्मिती प्रक्रिया कशी होते आणि त्याच्यापासून नवीन कवकाची वाढ कशी होते ते आता आपण पाहू. हे जे कवक आहेत, हे कवक आपल्याला कुठं पाहायला मिळतील तर एखादा ओलसर पाव जर असेल, ब्रेड असेल तर त्या ब्रेडवर वाढलेला आढळू शकतो, किंवा शिळ्या भातावर किंवा शिळ्या भाकरीवर. सुरुवातीला पांढरी असते, ती हिरवट होते, नंतर काळी होत असते. अशा प्रकारची ही बुरशी या ठिकाणी दिसते.
ते जर सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले तर ते आपल्याला या पद्धतीने दिसतं. तर इथं हे फंगल हायफी आहेत, कवकतंतू आहेत, म्हणजे कवक जाल आहे. त्याच्यावर या ठिकाणी तुरे येतात आणि या तुऱ्यांच्या टोकांना या ठिकाणी गोलसर आकाराचा जो भाग दिसतो तो आहे बीजाणुधनी किंवा त्यांनाच आपण स्पोरेंजियम असं म्हणतोय. एंजिया मीन्स बॅग or a covering in which the spores are produced. Okay. In fungi and lower plants, vegetative propagation by spore formation is observed. Here the sporangiophores, these are the sporangiophores, are formed, and at the terminus of these sporangiophores, the sporangia are produced. And these sporangia will form the spores, and after proper growth of the spores, the sporangia will get burst and the spores will be liberated in the air. And whenever the liberated spores will settle on any surface, and whenever there will be the moisture and favorable conditions will be appearing, at that time they will get again germinated and new fungal colony will be formed at that place. मग अशी याबद्दल आपण सर्व चर्चा केलीच आहे. बीजाणुधानी वृंत असतात हे, आणि या बीजाणुधानी वृंतांच्या टोकाला बीजाणुधानी असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये बीजाणू निर्मिती होत असते. आणि त्या बीजाणुधानी नंतर बीजाणूंची वाढ पूर्ण झाल्यानंतर ते फुटतात, बीजाणू बाहेर पडतात, आणि हे बीजाणू सगळीकडे जाऊन पडले जमिनीवर की त्या ठिकाणी जिथं ऑर्गॅनिक कंटेंट आहे, सेंद्रिय पदार्थ आहे, आणि ओलसरपणा त्याला मिळाला की त्या ठिकाणी ते बीजाणू रुजतात आणि त्या ठिकाणी नवीन कवकजालांची निर्मिती करतात. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आपण संपूर्ण पाहिला असेलच. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.